पत्नीप्रती जिव्हाळ्याचा सन्मान ॲडव्होकेट बापूसाहेब नैने यांनी राहत्या घराला दिले शुभांगी सदन नाव. पेणचे ज्येष्ठ समाजसेवक, विधितज्ञ आणि विविध सामाजिक उपक्रमांमधून आपला वेगळा ठसा उमटविणारे ॲडव्होकेट बापूसाहेब नेने यांनी पत्नीप्रती असलेला आदर, जिव्हाळा आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक अनोखा आदर्श समाजासमोर ठेवला आहे. त्यांनी आपल्या राहत्या नेनेवाड्याला पत्नी सौ शुभांगी नेने यांच्या नावाने शुभांगी सदन असे नामकरण केले आहे. ॲडव्होकेट बापूसाहेब नेने यांचे सामाजिक कार्य दीर्घ काळापासून सर्वश्रुत आहे. समाज उपयोगी कार्य करताना त्यांनी नेहमीच कुटुंबाच्या सहकार्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. त्याच भावनेतून त्यांनी आपल्या आयुष्यभराच्या सहचारिणीच्या नावाने घराला ओळख देत पत्नीप्रती असलेला सन्मान कृतीतून व्यक्त केला आहे. यापूर्वीही त्यांनी पनवेल येथील बालग्राममधील अनाथ मुलांसाठी असलेल्या एका सदनाला शुभांगी सदन असे नाव देऊन समाजासमोर एक प्रेरणादायी उदाहरण ठेवले आहे. आता स्वतःच्या राहत्या घरालाही पत्नीचे नाव देत त्यांनी महिलांचा सन्मान, कुटुंबातील सहचारिणीचे योगदान आणि तिच्याविषयीची कृतज्ञता अधोरेखित केली आहे. आजच्या धकाधकीच्या आणि बदलत्या सामाजिक वातावरणात पत्नीच्या योगदानाची अशी सार्वजनिक दखल घेणारी उदाहरणे क्वचितच पाहायला मिळतात. ॲडव्होकेट बापूसाहेब नेने यांच्या कृतीचे पेण परिसरात कौतुक होत असून अनेकांनी त्यांच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. स्त्रीचा सन्मान हा केवळ शब्दात नव्हे तर कृतीतून व्यक्त व्हावा असा संदेश देणारी ॲडव्होकेट बापूसाहेब नेने यांची ही कृती समाजासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरत आहे.